पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील सोळगावच्या जंगलात एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा बनाव रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत पार्वती दराडे आणि आरोपी विष्णू महादेव पावडे वय 32 रहिवासी धानोरे जिल्हा पुणे हे दोघेही घटनेच्या दिवशी कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले होते। ते मोटारसायकलवरून सोळगाव जवळील डोंगर जवळील जंगलात गेले। या ठिकाणी अज्ञात कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। या वादातून संतप्त झालेल्या विष्णूने पार्वतीचा गळा आवळून खून केला। इतकंच नव्हे तर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने पार्वतीचा मृतदेह झाडाला स्कार्फच्या सहाय्याने जमिनीपासून सुमारे 4 फूट उंचीवर बसलेल्या अवस्थेत बांधला आणि हा प्रकार आत्महत्येसारखा भासवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान आत्महत्येचा बनाव असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी आरोपी विष्णू पावडे याला अटक केली। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरी गोस्वामी यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास आळंदी पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे।